नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कुलगुरू डी.टी. शिर्के यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। सांगली जिल्ह्यामधून उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून द्वितीय क्रमांकाने रोहित दिनकर पाटील यांची निवड करण्यात आली। त्यांना कुलगुरू कुलगुरू यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। दरवर्षी विद्यापीठामार्फत या पुरस्कार सोहळ्याचे वितरण केले जाते। स्वयंसेवक आपल्या कार्याचा अहवाल विद्यापीठाला सादर करतात। यातून उत्कृष्ट स्वयंसेवक यांची निवड केली जाते। राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून 2 वर्ष केल्या गेलेल्या कामाचा आणि इतर केलेल्या गोष्टींचा विचार केला जातो। देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय चिखली या महाविद्यालयातून रोहित दिनकर पाटील यांनी उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कारासाठी अहवाल सादर केला होता। रोहित पाटील हे स्वतः उद्योजक असून इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा सहभाग असतो। महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यापासून त्यांची राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर रुची होती। यातून 2 वर्षे त्यांनी अखंडपणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे केली। रोहित पाटील यांनी सागाव गिरजवडे या ठिकाणी झालेल्या गावकऱ्यांमध्ये यशस्वीपणे सहभाग नोंदवून कॅम्प पार पाडण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं। तसेच विद्यापीठाकडून त्यांची राज्यस्तरीय स्वच्छता शिबिर रायगड या ठिकाणी निवड झाली होती। रोहित पाटील 2 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचा महाविद्यालयातील कणा म्हणून त्यांना ओळखले जायचे। प्रत्येक दिलेलं काम यशस्वीरित्या पूर्ण करणे यात त्यांचा हातखंडा असे। यामुळे महाविद्यालयामध्ये त्यांची सगळीकडे ओळख निर्माण झाली। महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी PR माळी सर यांच्याशी त्यांची ओळख झाली व तिथून पुढे त्यांच्या या उत्कृष्ट स्वयंसेवक होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली। यशस्वी होण्यासाठी जास्त वेगळे काही काम करावे लागत नाही, पण दिलेले काम वेगळ्या पद्धतीने आणि यशस्वीरित्या पूर्ण करता आलं पाहिजे आणि हेच नेमकं रोहित पाटील यांनी मागील 2 वर्षांमध्ये करून दाखवले। गिरजवडे गावच्या कॅम्पमध्ये सर्व स्वयंसेवकांना घेऊन गिरजवडे गावचा असणारा प्रचंड मोठा तलाव व त्याच्या अवतीभोवती उगवलेली गारवेल पूर्णपणे साफ केली व तलावाला नवीन रूप मिळवून दिले। दरम्यानच्या काळात रोहित पाटील यांनी महाविद्यालयामधून यंग इन्स्पायरेट नेटवर्क अर्थात ईनची निवडणूक लढवली व सध्या ते चीन केंद्रीय कॅबिनेट शेती समिती अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत। त्याचबरोबर विद्यार्थी हक्क कृती समिती अध्यक्ष सांगली जिल्हा काम पाहत आहेत। धोकादायक वळण पुन्हा चर्चेत। पनुंब्रे वारून येथील सोनवळीच्या ओढ्यावरील पुलाचे धोकादायक वळण अजून किती जणांचे घेणार जीव? काल झालेल्या अपघातात पुन्हा एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला। शेडगेवाडी चांदोली या जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गावच्या हद्दीत सोनवळी ओढ्याजवळ असणाऱ्या पुलाजवळ अत्यंत तीव्र व धोकादायक वळणावर काल झालेल्या अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे। या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने तसेच रस्ता अपुरा असल्याने व दोन्ही बाजूने वळणावर झाडांची गर्दी वाढल्याने तसेच चांदोली होऊन शेडगेवाडीकडे येताना वळणावर तीव्र उतार तर त्याचबरोबर शेडगेवाडीहून चांदोलीकडे जात असताना वळणावर चढ अशी परिस्थिती या पुलाच्या पाठीमागे पुढे असून ही बाब रस्ते बांधकाम विभागाच्या का बरे लक्षात येत नाही आणि याचाच फटका वाहन चालकांना बसत आहे। येथील जवळच राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या मते येथे येणाऱ्या वाहन चालकाचा सदर ठिकाणी येताच अचानकपणे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन दुभाजकावर आदळल्याचे किंवा पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातांची संख्या मागील 5 ते 7 वर्षात 60 ते 70चा आकडा सोडून पुढे गेली आहे। तर या झालेल्या अपघातात 15 ते 20 लोकांना स्वतःचा प्राण गमवावा लागला आहे। काल पुन्हा झालेल्या या अपघातामुळे पुलावरील धोकादायक वळण चर्चेत आले आहे। तसेच वळणावरच रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूने दाट झाडी असल्याने तसेच या ठिकाणी वारंवार घडणारे अपघात रस्ते बांधकाम विभागाच्या निदर्शनास ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तर काही वेळा आंदोलन करून आणून देऊन देखील रस्ते बांधकाम विभाग डोळे झाकपणा करत असल्याने त्यांच्या कामाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे असूनही दुरुस्तीकडे का दुर्लक्ष करीत आहेत? अभियांत्रिकी दृष्ट्या ते वळण चुकीचेच। पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून पनुंब्रे फाटा येथील पुलाजवळील अत्यंत तीव्र असलेले वळण चर्चेत आहे।
अत्यंत धोकादायक असलेल्या या वळणावर सातत्याने अपघात होत आहेत. याच वळणावर अपघात होऊन काही चारचाकी तर काही दुचाकी थेट पुलावरून खाली पडून मोठे अपघातही झाले आहेत. जसा मूळ रस्ता आहे त्यानुसार पूल करण्यात आला आहे, मात्र अभियांत्रिकीदृष्ट्या सदरचे तीव्र वळण चुकीचेच असल्याचे काही जाणकारांचे मत आहे. विश्वासराव नाईक महाविद्यालयाचे युवा महोत्सवात घवघवीत यश. विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द येथे संपन्न झालेल्या सांगली जिल्हा युवा महोत्सव 2023 मध्ये घवघवीत यश संपादन केले. या महोत्सवात महाविद्यालयाला लोकनृत्य द्वितीय, वादविवाद प्रथम, मराठी वक्तृत्व द्वितीय अशी एकूण 3 पारितोषिके प्राप्त झाली असून या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भगतसिंग नाईक नाना, सचिव विश्वप्रतापसिंग नाईक दादा, उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक बाबा यांनी अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांची निवड 11 ते 13 ऑक्टोबर रोजी दहिवडी, सातारा येथे होणाऱ्या विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सवासाठी झाली आहे. यश संपादन केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे: लोकनृत्य द्वितीय क्रमांक दीपलक्ष्मी पाटील, सुप्रिया सातपुते, अभिषेक रोकडे, अक्षदा देवकुळे, सलोनी कुंभार, नेहा सुतार, रागिनी वाघमारे, हर्षदा शेनवी, साक्षी पाटील. वादविवाद प्रथम क्रमांक सुफिया नाईकवडी, अमृता शिंगटे. मराठी वक्तृत्व द्वितीय क्रमांक सुफिया नाईकवडी. सदर विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर राजेंद्र बनसोडे, उपप्राचार्य राजसिंग पाटील, उपप्राचार्य भीमराव दशवंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर रावसाहेब कांबळे व डॉक्टर उज्ज्वला बिर्जे तसेच इतर प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विकास कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्या, तृप्ती धोडमिसे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा शिराळा तालुका दौरा. विविध शासकीय योजनांची विकास कामे वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्या. जनसुविधा, नागरी सुविधा आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास तसेच ग्रामपंचायतीचा 15वा वित्त आयोग यासाठी प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करा अशी सूचना सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या. शिराळा पंचायत समितीमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवकांच्या आढावा सभेत त्यांनी या सूचना दिल्या आहेत. कामचुकार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला. शुक्रवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शिराळा तालुक्याचा झंझावाती दौरा केला. मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर हजर झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच शिराळा तालुका दौरा होता. सकाळी 10 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत पार पडलेल्या या दौऱ्यात त्यांनी विविध गावांना भेटी देऊन विकास कामांची पाहणी केली. तसेच दुपारनंतर पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली. या दौऱ्यात त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग शशिकांत शिंदे व कार्यकारी अभियंता लपा विभाग संतोष कुंभार व गटविकास अधिकारी संतोष राऊत हे उपस्थित होते. सकाळी सर्वप्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चिखलवाडी येथील जनसुविधा अंतर्गत पूर्ण झालेल्या स्मशानभूमी शेडच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर मांगले येथे डोंगरी विकास योजनेअंतर्गत बांधलेल्या अंगणवाडीच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांशी संवाद साधला. अंगणवाडीमार्फत देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराची तपासणी धोडमिसेंनी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगले येथे भेट दिली. मॉडेल स्कूल अंतर्गत पूर्ण झालेल्या सर्व कामांची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चाचणी सुद्धा केली. विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी शिक्षकांना दिल्या. ग्रामपंचायत मांगले येथे नागरी सुविधा योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या बाजारकट्ट्याच्या कामाची पाहणी त्यांनी केली. तसेच गावाच्या सार्वजनिक वाचनालयात सुद्धा सदिच्छा भेट दिली. यावेळी वाचनालयाच्या एकंदर कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मांगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन दुरुस्तीच्या कामकाजाची पाहणी केली व पुढील 1 महिन्यात सर्व काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी मांगले येथील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांची पाहणी केली. ग्रामपंचायत कांदे येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कॉन्क्रीट रस्ता व गटारच्या कामाची पाहणी सुद्धा त्यांनी केली.
त्यानंतर जिल्हा परिषद शाळा बिऊर येथे भेट देऊन मॉडेल स्कूलचे कामकाज पाहिले. तसेच बिऊर येथील आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतःची जागा उपलब्ध करून दिलेल्या लक्ष्मण पाटील या ग्रामस्थाचा सन्मानही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पावलेवाडी या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. तसेच या योजनेअंतर्गत नळ कनेक्शन मिळालेल्या कुटुंबास भेट देऊन पाणी उपलब्धतेबाबत माहिती घेतली. सदर योजनेमुळे सर्व कुटुंबांना पुरेसे पाणी उपलब्ध होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यानंतर त्यांनी खिरवडे येथे जिल्हा परिषदेच्या अमृत सरोवरला भेट दिली व अमृत सरोवर दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायतीने तयार केलेल्या वनराई बंधाऱ्यांची पाहणी केली. दुपारच्या सत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिराळा पंचायत समितीला भेट दिली. पंचायत समितीच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांनी उभारलेल्या स्टॉल्सची पाहणी व त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अभिलेख कक्षाची पाहणी केली. तसेच पंचायत समिती परिसरात केलेले वृक्षारोपण, डेमो हाऊस, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हिरकणी कक्ष यांची पाहणी केली. पंचायत समितीच्या आवारात उभारलेल्या हँडवॉश स्टेशनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता व सर्व ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये प्रधानमंत्री व रमाई आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, तसेच ग्रामपंचायतीची कर वसुली, जनसुविधा, नागरी सुविधा, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास, 15वा वित्त आयोग या सर्व विषयांचा आढावा घेतला. तसेच आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण विभाग, बांधकाम विभाग या विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा सुद्धा त्यांनी घेतला. कामकाज गतिमान करण्याबाबत सर्वांना सूचना देखील दिल्या. सभेच्या शेवटी पंचायत समिती कर्मचाऱ्यांना दुबार सेवा पुस्तकांचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हर घर जल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना ऑनलाईन प्रमाणपत्राचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी अधिकारी धनाजी थोरात यांनी सूत्रसंचालन केले तर विस्तार अधिकारी सुरेश सातवेकर यांनी आभार मानले.